इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ तालुक्यातील येवे गावात नवीन धरण होणार आहे। धरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली आहे। या धरणामुळे आजूबाजूच्या अनेक गावातील शेतकरी आणि गावकऱ्यांच्या पाण्याची समस्या कायमची मिटणार आहे। मृदा आणि जलसंधारण विभाग लघु पाटबंधारे योजनेच्या माध्यमातून येवे गावात हे धरण होत आहे। या धरणामध्ये 4 किलोमीटरचा कालवा असणार आहे, तर यातील 139 हेक्टर ओलीत जमीन पाण्याखाली येणार आहे। या धरणामध्ये 1.97 मिली क्यूबिक मीटर इतका पाणीसाठा तयार होणार असून वनजमिनीचा देखील या धरणासाठी उपयोग केला जाणार आहे। या धरणासाठी जवळजवळ 65 कोटी रुपयापर्यंत खर्च येणार असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे। वर्षभरात या धरणाचे काम पूर्ण होणार असून जून महिन्यामध्ये धरणातील पाण्याचे पाणी पूजन केले जाईल असे सांगण्यात येत आहे। याचबरोबर अंबरनाथ तालुक्यातील असनोली, नंबरवाडी, इंदगाव, चिंचवली या भागात देखील MMRDAच्या माध्यमातून छोटी छोटी धरण उभारली जाणार आहेत। त्यामुळे भविष्य काळात ग्रामीण भागातील पाण्याची समस्या कायमची मिटणार आहे। साधारण 1 वर्षामध्ये याचं काम पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे। पावसाळ्याचे 3 महिने 4 महिने सोडले तर मे महिन्यापर्यंत हे पूर्ण होऊन पुढच्या वर्षी पाण्याचा साठा त्याच्यामध्ये 100% होऊन जाईल आणि 139 हेक्टर जमीन शेतकऱ्यांची ओलिताखाली येते आणि येवे गावाला खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचं काम होतंय। बऱ्याच वर्षाची मागणी होती ती आज पूर्ण झाली आणि मनापासून आनंद वाटतो की त्याची सुरुवात मी केली होती आणि त्याचा शेवट पण माझ्या हस्ते होत आहे। त्यामुळे 2011ला मी मान्यता दिली होती। मी त्या टायमाला महामंडळाचा उपाध्यक्ष होता, त्या टायमाला मान्यता घेतली होती मी। त्याची पूर्तता व्हायला त्याचा प्रवास वन विभागाच्यामुळे खूप लांबला आणि त्याचा आज निधी उपलब्ध तर केव्हाच झालेला होता। वन खात्याचे पैसे भरून आज त्याचं रितसरपणे काम सुरू झालंय। निश्चितपणे अशा प्रकारची धरणं जवळजवळ मुरबाड मतदारसंघात आपण बारकी 13 धरणं घेतलेली आहेत। 13 धरणांच्या मध्ये जर आपण 8 MLD, 10 MLD, काही 20, 22, 25 MLD पर्यंत आहेत। माझा अंदाज आहे 150 ते 200 MLD पाणी केवळ या बारक्या धरणांच्यामुळे साठलं जाणार आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊन त्याच्यातलं राहिलेलं पाणी हे बदलापूर शहराला त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल। याचं सगळं रिझर्वेशन बदलापूरला दिलं जाईल आणि बदलापूरला पिण्याचा पाण्याचा जो शॉर्टेज आहे जे भविष्यातला रिझर्वेशनचा, तो आम्हाला कोणाच्या पुढे हात पसरायची गरज लागणार नाही अशा प्रकारचं नियोजन। अंदाजित किती खर्च आहे या प्रकल्पाला? या प्रकल्पाला साधारण 35 ते 40 कोटीच्या वर खर्च येईल। अजूनही त्याला माझं अजूनही प्लॅनिंग आहे की त्याच्यावर अजून वाढवावं। पाण्याचा साठा वाढण्यासारखा मी आता स्वतः साईटवर उभा आहे। आपण इथं साईटवर आहात, या ठिकाणची मी पाहणी केली त्या टायमाला मला वाटतंय आज 60 ते 70 कोटीच्या वर हा प्रकल्प जाईल आणि आता पाण्याचा साठा जो उपलब्ध होतोय त्याच्या डबल साठा करण्याचा प्रयत्न करतोय आपण आणि निश्चितपणे तो होईल। बदलापूरच्या बस डेपोच्या नूतनीकरणासाठी 1,96,00,000चा निधी मंजूर झालेला आहे। त्याचं काम कधी सुरू होणार आहे? कारण त्याच्या निविदा पूर्ण झालेल्या आहेत। खरं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सांगाल त्या दिवशी त्याला काम सुरू करता येईल। त्या ठिकाणची थोडीशी अतिक्रमण काढायचे आहेत। सीओना तशा प्रकारचं पत्र दिलंय, अतिक्रमण काढल्यानंतर लगेच तिथे कामं सुरू। खरं म्हणजे आपलं बदलापूरचं आहे ना, तो मोठा बस डेपो नाहीये। आपण त्या ठिकाणी एक नागरिकांना उभं राहण्यासाठी खास करून एक सोय केली होती। आता आपण चांगल्या प्रकारचं घेतोय, त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना तिथं राहता येईल। सुविधा म्हणजे शौचालय असेल, निश्चितपणे त्या ठिकाणी काही नागरिकांना बसण्यासाठी असतील, या सगळ्या सुविधा त्यात करतोय। त्यामुळे ती प्रकार इथं होणार नाही। आणि दुसरं, मुरबाडला एक मोठा डेपो घेतलाय, त्याच्यामध्ये तर अद्यावत करतोय एक चांगल्या प्रकारचं मुरबाडचं जो बस डेपो होईल तो अद्यावत होईल आणि महाराष्ट्रातले लोक पाहायला येतील अशा प्रकारचं होईल।